चितेश पाटील तुमचं आपल्या या रविवार ब्लॉग चॅनलला पुन्हा एकदा स्वागत करतो. आता आम्ही मॉर्निंग स्विमिंग पूलपासून सुरुवात करत आहोत. सो आम्ही जाणार आहोत लिफ्टमध्ये आणि कोणतं जाणार आहे बाहेर वॉक. बघूया कोण पहिला. आता आले, मी तर ऑलरेडी होती. आम्ही जिंकलो. नाही मी जिंकली. मी जिंकली. किती वाजले का आता? 11:30 वाजले. इकडून इकडून हे रूम मस्त वाटतात बघ पॉइंटला ना. मस्त आहे ना. टावेल घे इकडून, टावेल घे इकडून. कुठे खेळ असं आपण नवीन घेऊ नंतर. हा पण आता नाही आपल्याकडे ना. तुझ्याकडे गाडी आहे ना, तू चल ना. निघला तुझा असं का. जा त्यांना बबल्स तिथे बस जा. बबल, अरे चांगले बबल्स येतात का, बस तिकडे. मग काय आहे ते, मी त्याला बबल्स बोलतात. जा उचल ना. अरे उचल. बॉडी दिसते. खूप वर्षांनंतर फुल टी शर्ट घातलेली असते. पण छान वाटते तुला फुल टी शर्ट. बॉडी दिसते ना. वीरची पण बॉडी दिसते. वीरची बॉडी दाखव. वीर नाही दाखवतो, मोड नाही त्याचा. आता आम्ही चाललो जेवायला, लंच करायला. रिसॉर्टमध्येच लंच करू आणि इव्हनिंगला जाणार आहोत पुन्हा बीचवर शॉपिंग करायला, फिरायला. वीरला वाळू बरोबर पण खेळायचं होतं ना. खेळणी घ्यायला जाऊ आम्ही तिकडे. खेळणी घेऊ ना वे. चालेल चालेल चालेल. बीचवर जाऊ, खेळणी घेऊ, मग आपण स्कूलला जाऊ. ओके, स्कूलला पण जायचं ना. खूप दिवस सुट्ट्या झाल्या ना तुझ्या. आज नाही जायचं, उद्या परवा जायचं. उद्या पण नाही जाऊ. हा नवीन घरी नाही, आपल्या जुन्या घरी आई बाबांकडे गेलो ना आपण, मग स्कूल जाऊ. ओके, आता 2 दिवस अजून नाही जायचा. 2 दिवस आहे तुझ्याकडे. ओके, खूप एन्जॉय करून घे. हा मग स्कूलला जा. रडशील स्कूलला जायला. सर्वच आहे, फक्त पैसा पाहिजे. ज्यूस सर्व सर्व भेटतो इकडे. हे बघ इकडे शॉपिंग साठी पण आहे. 2 शॉप आहेत रे. आपल्या इकडे पण एक होतं ना इथे. वॉटर पार्कच बोलते. स्विमिंग पूल वॉटर पार्कच एक प्रकार. हा वॉटर पार्कच आहे, पण इकडे किती महाग आहे माहितीये कॉस्ट. जर मार्केटमध्ये आपल्याला जर 300 ला मिळत असेल तर इथे 1500 इतकं हे कॉस्ट. 5203 जितेश. हे काय आहे कुई. वीर तू काय खाशील? फिश खाशील आणि चिकन. चिकन पण खाशील. लॉलीपॉप नाही येते इथे. सर्व वेगवेगळं आहे. बुफे सिस्टम असल्यामुळे ते भरपूर सारे क्वांटिटी मध्ये सजवल्यात. फिशचं वास येत आहे. चांगला वास येत आहे. त्याला सुगंध येतो. हो, हे आहे स्टीम राईस आहे. हा पुलाव आहे. ओके. दाल तडका. हो, दाल फ्राय, दाल तडका, पनीर मखवानी. होमस्टे आलू गोबी. होम स्टाईल आहे. होम स्टाईल म्हणलं होमस्टे. ओ भरता. आता नॉनव्हेज मध्ये बघूया काय. हे तर काल मी टेस्ट केला. चिकन. हो 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 हो, मस्त वास येतो बोलतो तो वीर बोलला. हे काय हॉट चिकन गार्लिक सॉस. चिकनच आहे.
आणि हे आहे फिश. फिश आहे हो काहीतरी वेगळं मस्त रे. पापड घे पापड. ब्रेड पाहिजे त्याला पाव. याला इथे लिहिलंय ना रोल सॉफ्ट रोल्स आहेत. पण हे खाल्लं हा जेवणार नाही. हो ना. हे पहिले जेवण करू नंतर हे खायचं. कोण खायला पाहिजे विचार. 1 2 3 4 हो 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 हे काहीतरी वेगळं आहे. काय चॉकलेट आहे. ओ चॉकलेट पुडिंग कोटिंग एग आहे. त्याला चॉकलेटची कोटिंग केली. हे बालुशाही आहे. सो कुठून चालू करायचं आहे कळत नाही. कारण ते कसं आहे सर्वांमधून काही ना काही एक एक वस्तू उचलून खाली पहिले पाहिजे रोटी सांगून येते. तर एवढं जे दिसतं ते लाभ घेतल्यासारखं वाटेल. कोणतं सारखं मी नाही करणार. डाळ भात घेतला पराठा घेतला. पण काय प्रॉब्लेम आहे डाळ भात मध्ये? नाही असं काय प्रॉब्लेम काय नसतं. नाही. तुमच्याकडे एवढे ऑप्शन आहेत त्याची तुम्ही चवच नाही घेतली. मग मी काल 4 भाज्या खाल्ल्या पण एवढे सर्व इतकं- ठेवण्याचा लाभ काय. मला एवढं खाल्लं नाही जात. सो म्हणून मी तुला इथे हाणत नाही. म्हणून मी तुला बाहेर नेतो जेवायला. चालेल. पण तुझे पैसे आम्हाला वसूल करावे लागतील ना. 2 रोटी, एक प्लेन और एक बटर. आज मंडे असल्यामुळे पब्लिक कमी आहे. सो आज रेस्टॉरंट मध्ये काही जास्त गर्दी दिसत नाहीये. कुंतलची सुरुवात बघा ना. कारलं बघा ना हे काय कारलं काय आहे? एवढे म्हणजे 1400-1500 रुपये एक टाइमाचे जेवण द्यायचे. हे खाऊन तिथे 1400 रुपये वसूल होतील का सांगा काही. असं नाहीये. हे शरीरासाठी चांगलं असतं. शरीरासाठी हे चांगलं असतं. अरे घरी गेल्यावर डाएटच करायचं आहे. इथे कमीत कमी एन्जॉय करा. सो मी तर एन्जॉय करणार आहे. मी सर्व फूडची मजा घेणार आहे. सर्व डिशेसची टेस्ट घेणार आहे. आणि जे जे मला बघून असं खायची इच्छा होतं ते नक्की खाणार आहे. पहिले पॅनकेक. हा पॅनकेक आहे. हा केक आहे. हे पण छोटे केक आहे. आणि आईस्क्रीम. आईस्क्रीम तर पाहिजे. हे पॅनकेक ट्राय करते. ओ आता हे काय नवीन. अरे नवीनच आहे. अजून आईस्क्रीमची जागा बाकी आहे. तू माझा फ्रेंड आहे ना माझ्याजवळ आहे. मी तुला उचलून देईन ना. तू हे बघ भीमचा लड्डू खा. त्याला काय बोलतात ग? बालुशाही. बालुशाही. बालू ये बालुशाही खा. बालुशाही स्वीट असतो. तुझी अम्मी टेस्ट कर. वेर मान ठेव ना माझा. बर्फी खा बर्फी. बाबांनी दिलाय तुला. हे बघ बाबांनी सांगितलं वेरला दे. जाऊ दे माझ्यात नशिबात आहे सगळं ते खायचं. मी पहिले पोऱ्याचा विचार करतो. मी पोरगा काय पॅनकेक दे बघ खातोय का. पॅनकेक नको बनवा. ए पॅन पॅनकेक आहे वीर. पॅनकेक. त्याचा इच्छा संपली आहे. त्याचा स्टॅमिना संपला आहे. त्याचा म्हणलं न्या रूम ते पण उचलून द्या. जेवला तो पोट भरला. काल पण गेलेलो. हा रात्र झाली होती ना. सब बोलतो ना. अरे राहू दे आता. तू बघ छोट्या पोरांचं आहे. त्याला तिथे बॉल मध्ये चालू. आला मग 4-5 वाजता चालेल ना. मला काय प्रॉब्लेम नाही. काय करशील आता तू? खाली हे घेऊन करा खाली. आणि आहे ना रेड कलरची कार करायची. ओके. ब्लॅक कलर कुठे बघ. ब्लॅक कलर हे काढ ना. असं असं काढ. नाही नाही असं असं. स्कूलमध्ये पण असं करते तू? हा. नाही राईट हँड मध्ये घ्यावी.
वाव, डिनर करून परत आलो तर रूम पूर्ण त्यांनी क्लीन वापस करून दिलाय आम्हाला, जसा अगोदर होता तसा. सो इव्हनिंग एन्जॉय करायला चाललोय बीचवर. चल ना, काय झालं? वीरने मला फ्रेंड्स बनवलाय. सो वीरचा मी फ्रेंड आहे. सो वीर माझ्याकडून सर्व काम करून घेतो. बोलतो फ्रेंड. मम्मी काय करायला गेली का बोलतो नको, फ्रेंड आहे, फ्रेंड करे. वीर, तुला बीचवर जायचंय? काढी का आता? बघा मग आता काय किती तास लागतील जायला? कोलंगूड आणि बागा बीच 1-1.5 तास ना? 1-1.25 तास लागेल. आता रस्ते माहिती आहेत ना, आता थोडं फास्ट निघत आहे. काल परवा दिवशी कसं आहे, रस्ते इकडे माहिती नव्हते आपल्याला, म्हणून ते असं मॅप चेक करत स्लो होतो. पंजिम मध्ये पोहोचलोय आपण. कशा लावरती फ्रॉग आहेत. काय? आईस्क्रीम? मग असं बोल ना. चला युनिकॉर्न. त्याचे एक्सप्रेशन मला तोच पाहिजे होता. थांब थांब, वा, खाली बस, फोटो, हा. खाली बस जा. फोटो काढू. थांब, पहिले फोटो काढायचा इथे बसून. हा, कसं लागतं वीर? चांगलं नाही ना? चल हेच बघू दे, मी वेगळा घेतलाय. बघू दे कसं लागतं तुझा. इथं ठेव, थोडासा दे ना मला. हा माझा वाला आहे ना. मग काय घेतला? हा आहे कुठला तरी रोल आहे, मिसिसिपी. आज आमचा चेकआउटचा दिवस आहे. 7:15 वाजले. वेरला झोपतच घेऊन चाललो आपण. सो फायनली गाडी आपल्या हातात आली. गाडीत सामान भरलं, वीर झोपेतून उठला आणि आम्ही निघालो बॅक टू होम. तर तिकडे पोचायला 12 तास तर लागतील, म्हणजे तिकडे आम्हाला 8 वाजतील पोचायला. रात्री ना? हा रात्रीचे. सो चला जाऊ आणि बघूया किती वेळ लागतो. आणि हा ब्लॉग आपण जास्त न खेचता इथेच संपूया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनेलला नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करून जा. भेटू. टेक केअर. बाय बाय.